तर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहार पक्षाचे उमेदवार आहेत दिनेश बुब। दिनेश बुब यांनी कुटुंबियांसह अमरावतीच्या नेहरू मैदानावरच्या शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। या निवडणुकीमध्ये आपल्या विजयाचा विश्वासही दिनेश बुब यांनी व्यक्त केला। दिनेश बुब यांना महायुतीकडून संधी मिळावी असा आग्रह बच्चू कडूंनी लावून धरलेला होता, परंतु दिनेश बुब यांच्याऐवजी नवनीत राणांच्या नावाला पसंती देण्यात आली। मग बच्चू कडूंनी दिनेश बुब यांना आपला पाठिंबा दिला आणि प्रहारचे उमेदवार म्हणून दिनेश बुब रिंगणामध्ये आहेत। आपल्या विजयाचा विश्वास दिनेश बुब यांनी व्यक्त केला। अमरावती लोकसभेच्या अंतर्गत मतदान आहे। सर्व देशभरातील मतदारांना आवाहन करतो, मतदान हे लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। आज आपल्या मतदानाचा पुरेपूर उपयोग करा। कुठलाही हलगर्जीपणा, कुठलाही टाळाटाळ न करता मिळेल त्या वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचा। स्वतःही मतदान करा, इतरांनाही प्रेरित करा व योग्य प्रकारे मतदान करा। 100% लोकांवर विश्वास आहे आमचा। लोक योग्य गोष्टीचं मूल्यमापन करून योग्य कार्याचं मूल्यमापन करा। तर अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचं आवाहन दिनेश बुब यांनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।